दिनेश खेतल यांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी युवा खेळाडू सुबोध बाळकृष्ण कांबळे या युवा खेळाडूला डेडिकेट केलाय. त्याचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो, जरा टाळ्या होऊ द्यात दिनेशसाठी. सन्माननीय विलास शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेसाठी प्रामुख्याने ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं चषक आणि मोलाचं सहकार्य या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला लाभलं ते सन्माननीय आदरणीय विजय भोसले साहेब आणि त्यांच्या समवेत मैत्रीतील दुनियेला कायम हवासा वाटणारा आमचा परम मित्र प्रामुख्याने पांडुशेठ लाड युवा उद्योजक यांचंही शुभ आगमन होतं. जरा टाळ्या होत्यात मित्रांनो. अतिथी देव भव. या स्पर्धेदरम्यान आपण आपला अमूल्य वेळ देऊन आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं आयोजन कमिटीच्या STGPL कमिटीच्या वतीनं सहर्ष मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय विजयजी भोसले साहेब आणि त्यांच्या समवेत आमचे परम मित्र दोस्ती चषकचे प्रमुख आयोजक पांडुशेठ लाड साहेबांचं आगमन होत आहे. पैसा असावा परंतु पैशापेक्षा प्रेम जतन करता येणारी माणसं असावीत. कारण आयुष्याच्या पर्वणीमध्ये रूप आणि पैसा हे कधी एक्झिट मारेल हे सांगता येत नाहीये. त्यामुळे पैशाच्या जोरावरती कोणाला कमी लेखणारी माणसं कायम त्यांचं अस्तित्व नसतं हे कित्येकदा आपण पाहिलं आणि पाहत आलोय. हॅलो, पहिले तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या सन्माननीय आदरणीय तुषार जाधव आणि संतोष भोसले यांना विनंती आहे. सन्माननीय विजय भोसले सर आपली वाट पाहत आहेत प्रमुख अतिथी कक्षामध्ये आणि तदनंतर मात्र आपण आवाज ऐकू. घारिवलीचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय संते कुटुंबियांचा छावा म्हणून नावारूपास झालेला हा तुमचा आमचा परम मित्र रोशन संते सरांच्या सुमधुर वाणीतून या अगोदर नंतरच्या सामन्याची कहाणी आपण ऐकू. धन्यवाद. थँक्यू सो मच. राज कस्तुरे सरांचा आवाज आपण ऐकला आणि यादीच्या इनिंग मध्ये हर्षद पवार सरांचा आवाज आपण ऐकला. सामना नक्कीच सुरू होतोय. खऱ्या अर्थाने दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. ऑन साइडला गॅप शोधू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. प्रियांका 11 आणि अन्ना राजे 11 या दोन टीम मध्ये हा सामना नक्कीच आपण पाहतोय. सामना क्रमांक आजच्या या दिवसामधील हा 6वा आहे. आज एकूण 15 सामन्यांचा खूप मोठा शेड्यूल आहे. त्यामुळे विनंती असेल सामने स्पीडअप करायचे आहेत कारण की यानंतर लीग मधील 6 सामने अजूनही शिल्लक आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे नक्कीच पहिलं सुरू आहे. सचिन पाटील जे कॅप्टन आहेत, आयकॉन देखील आहेत प्रियांका 11 या संघाचे. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
पुढचा बॉल आता हलक्याने खेळून काढलाय. शॉर्ट बिल्डचा क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली गेले. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळाला. वैभवांच्या बाजूला आपण पाहतोय इथे मध्ये सिंगल धाव घेतली जात नाहीये. चला एका मोबाईल तर ही जोडी मैदानाच्या तो पाहायला मिळते. वैभव वारंग आणि त्यांच्यासोबत सुहास खेतल ही सरी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोघांचा आपण जर खेळ पाहिला तर नक्की सुहासकडे खऱ्या अर्थाने ती क्षमता आहे की आपण पाहिल्या गेलं संघाला कसं सावरलं गेलं पाहिजे. अपील करतायत कॉट बेंच आणि अपील फेटाळली पंचांनी. खऱ्या अर्थाने वैभव वारंगला या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं असेल वैभव वारंग शून्यावरती बाद झालेला आहे. संघाला फार मोठी अपेक्षा आहे वैभव कडून, परंतु अपेक्षेला आतापर्यंत तो खरा उतरला नाहीये या स्पर्धेमध्ये. परंतु या मॅच मध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलेला आहे. याही सामन्यामध्ये अपयश येत आहे. वैभव वारंग बॅक टू द पविलियन. कृष्ण यांच्या बाजून पाहिलं की तर चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज खऱ्या अर्थानं मी मागे सुद्धा म्हणालो की आपल्या शाहूवाडी तालुक्याचं खऱ्या अर्थानं भविष्य हे अर्थात भविष्य पाहिलं तर वैभव मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र शांत झालाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर होतात. नवीन भांडण मैदान दाखल होत आहेत. अवघात युनिट नंबर 4 चा खेळाडू गणेश वरेकर मैदानाचे दाखल झालेत. मॅन फ्रॉम गवळेवाडी संघाचे एक अष्टपैलू आणि खऱ्या अर्थानं पाहिलं एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज मात्र खऱ्या अर्थानं अनुभवाचा कस मैदानाच्या आतमध्ये तो मात्र लागणार आहे. गोलंदाज गोलंदाजी मागती मात्र दाखल झालेत. वैभव आपण यांना पाहतो त्यांच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरी ते हाताळत आहे. पुढचा बॉल उलटा स्वरूपाचा होता. त्याला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र जसा फटका जसा एक्झिक्यूट करता आला नाही. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली आहे. एका धावेने पाहिलं तर षटक आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं षटके अजून एकच चेंडूचा खेळ बाकी असेल. 17 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात. सगळा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला संघ येतो अर्थात प्रियंका 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये अण्णा राजे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रथम बॅटिंग करत असताना 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्की सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु या षटकामध्ये मी वैभव पानकरचं विशेष कौतुक करेन. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. स्विच हिट सीमा रेषेच्या बाहेर गॅप मधून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर स्किलिंग शॉट टेकिंग गॅप धनधनीत खणखणीत STGPL चौकार.
फेर फेर डिलिव्हरी आहे. नक्कीच प्रचंड मेहनत खऱ्या अर्थाने संदीप चाळके साहेबांची आहे. दादांचं विशेष कौतुक, कारण की मागच्या संडेला आम्ही आंबिवली ते स्पर्धा कव्हर करत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने अनंत पाटील जे प्रमुख आयोजक होते ते देखील आमच्याशी अर्धा ते पाऊण तास संदीप चाळके यांच्याबद्दल फक्त बोलत होते की खऱ्या अर्थाने मन मिळावू व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने एक दिलदार व्यक्तिमत्व संदीपजी चाळके यांनी भरपूर वर्ष आंबिवलीच्या नेपच्यून मध्ये काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी देखील तोंड भरून त्यांचं कौतुक केलं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गेली 3 ते 4 वर्ष आपल्या या संघटनेसाठी ते देखील काम करतायत. अध्यक्ष कसा असावा तर संदीप दादा चाळके यांच्यासारखा असावा. झेल झालाय ड्रॉप. या स्पर्धेचा विचार केला सिद्धेश सर तर भरपूर झेल सोडलेले आहेत. नक्कीच जे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गरजेचं नाही आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये घडताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुण्याचा गोलंदाज मात्र गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर अजय आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव इथे मात्र मिळते. पॉईंटचे क्षेत्ररक्षक नक्कीच वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होताना नक्कीच पाहायला मिळाली आहे. एका धावेने धावफलक मात्र पुण्याचा पुढे सरसावतोय, वधारतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 25 आकड्यावरती. 2 गडी बाद, 25 धावा प्रथम बॅटिंग करत असताना अण्णा राजा संघाची धावसंख्या मात्र आपण धावा फलकावरती इथं पाहतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र असफल ठरलाय, कारण घेतला इथून मात्र यष्ट्यांचा वेध. म्हणजे म्हणताना आयुष्य असो क्रिकेट, हुकला तो फसला आणि तंबूत जाऊन बसला. हा चित्र मात्र मैदानाच्या आत निर्माण झालाय आणि सुहास खेतल एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर होतोय. नेक्स्ट बॉल खोला टाकलाय, खोदून काढलाय समोर दिशेला. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतायत. फेकी करतात तद्वर मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकावती इथून मात्र ऍड केली जाईल. एका धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या पोहोचते त्या अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. आवाज येत नाही. हो काय विचारतं बघा, काय बोलतात पंच. बेल्स पडली का? डेड बॉल बेल्स कशी पडली बघा जरा. ओ प्लीज प्ले ओ ए संदीप इथं काय करू नका, काय समजून झालं काय. आवाज येतो काय तिकडे, काय बोलतात बाहेर तिकडे जावा. मॅच झाली ना. काय समजत नाही यार, इतका प्रॉब्लेम होतो माहिती आहे का. आवाज नाही येते काही. हा आता
यस पंच हिट विकेट फलंदाज बाद आहे. बॅट लागलेली आहे आणि त्यामुळे फलंदाज असेल बाद. चला इथून मात्र फलंदाज अंपायरचा हिट विकेटच्या स्वरूपात मात्र माघारी परततायत. आपण आता फलंदाज बाद झाले तर अमोल आउट झाला ना, अमोल मात्र माघारी परततायत. चला बॅटरने विनंती करतो आपण थोडा इन आणि आउट थोडा फास्ट करा, कारण जसं रोशन सरांनी सांगितलं की आज आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. सो त्या प्लीज आपण त्या अनुषंगाने थोडं सहकार्य करा. वेळेची खूप कमतरता आपल्याकडे आहे आणि जसं मी मागाशी म्हणालो की आयोजकांच्या वतीनं आपल्याला सगळं काही दिलं जाईल, मात्र वेळ ही खऱ्या अर्थानं मर्यादित दिली गेली आहे. नवीन बॅटर मैदानात चालू दाखल झाले तर अलोक आपण पाहतोय. अलोक कांबळे मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत. पुढचा बॉल वा काय वेगाने चेंडू मात्र हाताळलाय. आपण पाहिलं तर पडल्यानंतर मात्र अधिकचा फक्त वेग आणि वेगच पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं अजय यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातं. षटक ते अजून पाहिले गेले तर एक चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. सुंदर षटक अद्याप हाताळलं गेलं. एक निर्णायक षटक आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल आणि इथे मात्र वा काय झेल टिपला गेलाय. वा याला म्हणतात खऱ्या अर्थानं टीम कॉम्बिनेशन आणि एक चांगला स्पीड मैदानाच्या पाहायला मिळाला आहे. फलंदाज आलोक कांबळे 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. OUT DJ आज काय स्पेशल झगडावं लागतं या मॅच मध्ये. संघर्ष सुरू आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फील्डर डाऊन दी बॉल आणि हा झेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 27 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल प्राची 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये. प्राची 11 या टीमचे संघनायक येथे उपस्थित आहेत. विनंती असेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटचा अंतिम षटक आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 27 धावा. अन्ना राजे संघ आपण पाहतोय. क्या बात आहे. लेग कटरा चेंडू टप्पा पडला आणि चेंडू वळण घेतलेला आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. अंतिम षटक आपण पाहतोय ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचे षटक म्हटलं जातं आणि या स्लो गोरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्पा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लोअर फुलटॉसचा चेंडू होता. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 27. अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे. या अंतिम षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत
आणि 28 धावांचं टार्गेट प्रियांका 11 या संघासमोर. चला आपण टॉस करूया. राजेंद्र रणवरे येत आहेत एक्स्ट्रीम स्पोर्टचे संघनायक आणि सर्व आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल टी शर्ट आहे त्यांच्या मुलीच्या नावाने, कुमारी धृती राजेंद्र रणवरे. चला आपण टॉस करूया. भगवानजी कांबळे देखील आहेत आणि अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. संदीपजी चाळके साहेबांना विनंती असेल आपण टॉस करूया त्यांचे शुभ हस्ते. चला वॉशिंग मशीन देखील आलेली आहे. भरघोस पारितोषिक आहेत, ज्यांना मिळतील त्यांचे घरचे भरपूर आनंदित होतील, कारण की पारितोषिक ठेवायची अशी ठेवायची जी आपल्या घरी देखील कामी येतील. त्यामुळे मी आयोजकांचं विशेष कौतुक करेन. ज्या ज्या दानशूर दात्यांनी हे पारितोषिक दिलेले आहेत त्या दानशूर दात्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. बघा मिक्सर आहे, त्यानंतर वॉशिंग मशीन, सायकल. चला टॉस करूया आपण. पांडुशेठ लाड साहेबांच्या शुभ हस्ते दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. टेलचा कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने. आमच्यासोबत राजेंद्र रणवरे आहेत. टॉस जिंकलाय, 4 षटकांचा सामना आहे. प्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी करू आम्ही. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. समोर प्राची 11 संघ आहे. काही वेगळी स्ट्रॅटेजी या टीम समोर? नाही, काय स्ट्रॅटजी सेमच राहणार. जे काय चाललंय ते चांगलं चाललंय, त्याच पद्धतीने आम्ही खेळणार. क्या बात आहे. नक्कीच 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम पण चांगली आहे, तर कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. याआधी भगवानजी कांबळे सरांनी सांगितलं की आपले जे खेळाडू आहेत भरपूर टॅलेंट आहे आपल्या असोसिएशन मध्ये, आपल्या या शाहूवाडी तालुक्यामध्ये, परंतु त्यांनी या असोसिएशन पुरता मर्यादित न राहता नक्कीच बाहेर देखील खेळावं. त्याबद्दल काय म्हणणं असेल? याबद्दल नक्कीच माझं म्हणणं आहे की एक असोसिएशनची चांगली टीम बनवून बाहेर खेळलं पाहिजे, कारण की आम्ही एक टुर्नामेंट खेळलो पण होतो नेरुळला आणि आमचा चांगला परफॉर्मन्स झाला होता. तर माझं असं म्हणणं आहे पर्सनली की आम्ही तिकडे असं मला दिसत होतं की आमची टीम चांगली आहे, तर आम्ही रेग्युलर खेळलं तर अजून चांगलं होईल असं मला वाटते. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आमच्यासोबत भगवानजी कांबळे आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. यादी देखील तुम्ही सांगितलं होतं की आम्ही टॉस जिंकला असतं तर आम्ही बॅटिंगच केली असती. मनासारखे झालेलं आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ज्या अनुषंगाने दादाने सांगितलं की एक आपल्या संघटनेचा एक चांगला संघ बनवावा आणि तालुका हाफमध्ये देखील खेळावा, त्याबद्दल काय म्हणणं असेल? तालुका हाफमध्ये आता आमची काल टीमच नंबरमध्ये गेलेली आहे, टॉप 4मध्ये. असंच बाहेर घेत राहिले तर अजून आम्ही हे करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. क्या बात आहे. कारण की टॅलेंट भरपूर आहे आपल्या संघटनेमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आणि एक चांगला संघ तुम्ही देखील बनवा. यंगस्टर असतील त्यांना देखील घेऊन तुम्ही पुढे जा आणि एक चांगला संघ बनवून या संपूर्ण टेनिस विश्वावरती नक्की शाहूवाडी तालुक्याचं नाव देखील तुम्ही अजरामर कराल. एक चांगली संधी सर्वांना तुम्ही द्याल ही आपण अपेक्षा बाळगूया. आणि या सामन्यात टॉस झालाय संपन्न आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेले आहे क्षेत्ररक्षण. सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 28. प्रियांका 11 या टीमला. सचिन पाटील ऑन स्ट्राईक, क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, आलाय हा डॉट बॉल. जो मैदानाच्या आतमध्ये सालामिडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्या अर्थात 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला सचिन पाटील आणि त्यांच्या समवेत जहीर मालदार आणि पण तो 2 मिनिटं सामना थांबा, फक्त 2 मिनिटं. संदीपदा, अरे कोणाचे पाठवा, कोणाचे नाव माहित नाही, काय माहित नाही, काय लिहिणार आहे यार आम्ही? पण तो पहिला बॉल डॉट आहे ना?
आणि सेकंड बॉलला आता एक रन आणि बॉलर नेम प्लीज. चला अंधाराचा संघ आपला 12 आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. मित्रांनो आपल्याला ही वारंवार सूचना द्यावी लागते. थोडं प्लीज आपण थोडं सहकार्य करा. स्ट्रायकर मध्ये आपण जर कृष्णांना आपण पाहतोय आणि एका बाजूला मोबाईल त्यांच्या सोबत जहीर मालदार आपल्याला मात्र पाहायला मिळते. त्या 28 धावांचा इथून मात्र पाठलाग केला जाणार आहे. तर गोलजी मागवल्या पाहिलं तर विराज यांना आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडूंचा नक्कीच हाताळला गेले. फक्त एकच धाव इथून मात्र खर्च केली गेली. नेक्स्ट बॉल इथे मात्र लॉफ केलाय कव्हरच्या दिशेला. क्षेत्रक्षकच्या डोक्यावर नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र फरार नक्की म्हणता येणार कारण पाठलाग जरूर छान पाहायला मिळाला आणि ते मात्र बघता 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावीने धावफलक मात्र पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 3 आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या. आता 28 धावांचं इथून मात्र पाठलाग करायचा आहे. तो अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी या संघाला आपण मात्र पाहतोय. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर पंचांनी मात्र सांगितलं येस इट इज व्हाईट अवे फ्रॉम द बॉडी. नक्की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न मात्र असफल ठरलाय आणि गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलं गेलंय. अवंत स्वरूपाची धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली गेली आहे. एका धावेने मात्र कुठेतरी धाव फलक पुढे सरसावत आहे. ते सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना प्रियंका 11 ऐनवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. ड्राईव्ह करतायत कव्हर ड्राईव्हचा फटका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नाहीये. धावा मिळतील या चेंडूवरती. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2च धाव मिळतील. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये प्रियांका 11 ऐनवाडी या टीमला. आदरणीय सुरेश दादा लांबोरे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दिलदार व्यक्तिमत्व आहेत. इन टू दी स्लॉट आणि आउट ऑफ दी प्लॉट. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सो मच. सुरेश लांबोरे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने प्रियांका 11 ऐनवाडी या टीमचे संघ मालक आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 10. पुन्हा एकदा लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहे. जज करतायत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे. वैभव वारंगने फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का. फलंदाज कृष्णा पाटील. बॅक टू द पविलियन. चेंज केली ना कुठले शूज तुमची तुम्ही काल दिली तर माझ्याकडे ते इथेच राहिले ते बाबा आले चेक केले कोणी चेक केले अमोल जाऊ मैदानाच्या आतमध्ये या. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले आता सचिन पाटील. सचिन पाटीलाचा पहिला बॉलचे आक्रमण झालंय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र दुर्बल राहिलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. चला बॉलर नेम प्लीज. बालकृष्ण. विशाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळालाय.
कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. वन बाबत नक्कीच गॅदर केला जाईल. फेकी करतील तद्वर मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलक इथून ऍड केली जाते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. तेरा धावा धाव फलकावरती राहिला. षटक क्रमांक दुसरा इथून मात्र मार्गस्थ आहे. पुढचा बॉल फुल टॉस त्याला मात्र पुन्हा एकदा मिड विकेटला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र सिंगल धाव तिला मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि या पुन्हा एकदा 2 धावेनिशी या संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे या सरसावी जाईल. धाव फलकावरती इथे मात्र हलकासा बदल त्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 15 आकड्यावरती. एक गडी बाद 15 धावा. पुढचा बॉल पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक वेगाने आले. कोणती चुकी होत नाहीये. चांगलं जजमेंट. फलंदाज सचिन पाटील मैदानाच्या बाहेर. चला मित्रांनो थोड्याच वेळात जेवणाला इथे मात्र सुरुवात होईल. सर घ्या किती पाहिजेत. 15 झाले ना. 13 पाहिजे. 13 बॉल 13. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर आहे. नवीन बॅटर मैदानात चार ताहीर दाखल झाले. तर हलक्यात नक्कीच खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण दुहेरीचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव सुद्धा. वा काय काय रनिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं नुसता फलंदाजी करत असताना फक्त फटक्यामध्ये वेग नाही आहे. इथे मात्र धावताना सुद्धा तो वेग खऱ्या अर्थाने ती चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक स्मार्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलंय आणि या 2 धावा मात्र इथून धाव फलकावरती ऍड केल्या गेल्या. या 2 धावेने पुन्हा एकदा धाव फलकावरती बदल झाला. 17 धावा धाव फलकावरती आल्यात. येणारे 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 11ची गरज आहे. चला मित्रांनो टीम मीटिंग करू नका. विनंती असेल प्लीज करू. यांत आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. चला चला मित्रांनो थोडंसं फास्ट घ्या प्लीज. विनंती असेल. नवीन गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी मागवे दाखल झाले. आता संघाचा संघ नायक सुहास खेताल आपण पाहिलं गोलंदाजी मागवते इथून मात्र दाखल झालेत. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक इथून मात्र हाताळला जाणार आहे ते सुहास खेताल यांच्या माध्यमातून. पहिला बॉल. पहिला बॉल सुहास यांचा. पहिला बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्या प्रकारची धाव मात्र इथून येत नाहीये. सरळ जाऊन पोहोच पाहिलं गेलं तर समीकरण येऊन ठेपलं त्या खऱ्या अर्थानं येणारे चेंडू असणार आहेत ते 11 आणि या 11 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 11ची गरज आहे. चला मित्रांनो इथून थोड्या वेळा पाहिलं मी म्हणालो जेवणाला इथून मात्र सुरुवात झाली आहे. सर्व खेळाडूंना असेल सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण इथून मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सूर्यकुमार यादव स्टँडच्या शेजारी इथे मात्र आपण जेवणाची व्यवस्था केली आहे. सो प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक मान्यवराने मात्र आपण जाऊन त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. या 2 धावेने धाव फलक्यात जाऊन पोहोचले ते अर्थात 19 धावा. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि तिचा धावा संख्या मात्र धाव फलकावरती लागली आहे. पुढचा बॉल ऑफ केलाय समोरच्या दिशेला. आसमानी टोला हवेशी वार्तालाप करणारा फटका. 6 धावांसाठी सिक्सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा लगावला. सुंदर फटका. मात्र आता क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र जाळ विणलं होतं. त्या जाळामध्ये खऱ्या अर्थानं हा मासा फसलाय. मात्र इथे गोलंदाज कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होत आहेत बाद अर्थात जहीर मैदानाच्या बाहेर.
चला नेक्स्ट मॅच अर्थ दोन्ही संघांचं लक्ष वेधतो अर्थ एका बाजूला प्राची 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळेल. नाणेफेकाचा नशिबाचा कौल जिंकलाय तो खऱ्या अर्थानं एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या संघानं आणि आपला एक पारंपरिक मैदानाच्या आतमध्ये घेतलाय तो खऱ्या अर्थानं गोलंदाजी करण्याचा आमंत्रित केलंय ते प्राची 11 संघाला. तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि जसा हा सामना संपेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले तर अर्जुन बरिस्ते पहिला बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. ऑलंदकर आपला फटका नक्की सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. मात्र येथे चुकी घडली आहे ती स्वतः संघनायक गोलंदाज सुहास यांच्याकडून आणि इथे मात्र चुकी घडले ना तिथे मात्र आपला यश खऱ्या अर्थानं दाखवलं गेलंय. चांगली रनिंग उठवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. टोटल 2 धावा धावफलक ऍड केल्या तर धावसंख्या पोहोचते ते अर्थात 27 आकड्यावरती. अजून एका धावेची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र मोठा फटका आलाय. हा नुसता मोठा फटका आला नाहीये तर हा विजयी फटका आलाय आणि हा विजय साकारला इथे खऱ्या अर्थानं प्रियंका 11 या संघानं. जिंकल्या संघाचं अभिनंदन तसे हरल्या संघाला सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली झाली त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रियंका 11 या संघाने विजय प्राप्त केला गेलाय. आणि लो स्कोरिंग मॅच का झाली कारण त्या धाटण्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे ती प्रियंका